मंडळी, गेले काही दिवस जे कपल खूप ट्रेंड मध्ये होतं, ज्यांच्या व्हिडिओ फोटोजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, ते कपल म्हणजे वुमन्स क्रिकेट टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल, ज्यांचं लग्न 23 नोव्हेंबरला होता होता राहिलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात बरेच कुटाणे झाले, ते तुम्ही सर्वांनी पाहिलंच. मग यानंतर त्यांचं लग्न होणार की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण आता या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये आता हे सरळ सरळ स्पष्ट झालंय की स्मृती आणि पलाश यांचं लग्न खरंच मोडलंय. म्हणूनच ते दोघे त्या पोस्ट मध्ये नेमकं काय म्हणालेत, खरंच त्यांचं लग्न मोडलंय का, सगळंच जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती लोकरे आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. मंडळी, स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल या दोघांचं नोव्हेंबर महिन्यात सांगलीत लग्न होणार होतं. या लग्नाची चर्चा पूर्ण भारतात सुरू होती आणि क्रिकेट स्टेडियम वरती पलाशने स्मृतीला प्रपोज केल्याचा त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. तसाच मेहंदी, संगीत आणि हळदीचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. मात्र स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यानं हे लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर पलाशची प्रकृती ही बिघडली, त्यामुळे लग्न लांबणीवर पडलं. या दरम्यान अनेक अफवा देखील पसरवल्या गेल्या. मॅरी डिकोस्टा या तरुणी बरोबरचे चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. त्यानंतर पलाश स्मृतीला तिला फसवतोय, तो तिच्या सोबत चीट करतोय असं देखील म्हटलं गेलं. यात अशी देखील चर्चा होती की स्मृती आणि पलाशच्या लग्नाला स्मृती मंदानाच्या कुटुंबाकडून आता विरोध केला जातोय. या विरोधामुळे शेवटच्या क्षणी हे लग्न रद्द करण्यात आलं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. स्मृती आणि पलाश हे दोघे एकमेकांना 6 वर्षांपासून डेट करत होते. या दोघांचे लग्न नेमकं होणार होतं की नाही यावर स्मृती आणि पलाश काय उत्तर देणार याची सगळेजण वाट पाहत होते. पण त्या दोघांनीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय आपापल्या सोशल मीडियावरून सगळे फोटोज डिलीट केले. पण तरीही यानंतर सोशल मीडियावर अशी अफवा पसरली गेली की 7 डिसेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार. पण स्मृतीच्या भावाने लगेच स्पष्ट केलं की लग्न अजूनही होल्डवर आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे चाहते आणि मीडिया या दोघांनाही आश्चर्य वाटलं आणि आता सगळ्यांचं लक्ष लग्नाची नवीन तारीख कधी निश्चित होईल याकडे लागलं होतं. पण आज अखेर स्मृती आणि पलाश या दोघांनीही इंस्टाग्रामद्वारे स्टोरी पोस्ट करत लग्न मोडल्याचे सांगितले. आता हे दोघं नेमकं काय म्हणाले हे बघू. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अफवा आहे आणि तर्कवितर्क सुरू आहेत. मला आता याविषयी बोलणं गरजेचं वाटतंय. मी खूप खासगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसंच राहण्याची माझी इच्छा आहे. लग्न रद्द झाल्याचंही स्पष्ट करायचं आहे. मी हा विषय इथंच संपवायचा निर्णय घेतलाय. तुम्हीही तसंच करावं अशी माझी विनंती आहे. दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी नम्र विनंती. आम्हाला पुढे जाण्यासाठी स्पेस द्यावा. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतात. देशासाठी खेळत राहणे, चषकावर नाव कोरणं हेच माझं ध्येय आहे. मी शक्य तितका काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन. माझं संपूर्ण लक्ष नेहमी तिकडेच राहील. तुमच्या सगळ्या साथीचे आणि प्रेमाचे मनापासून आभार. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद, स्मृती मंदाना. आणि त्याचबरोबर पलाश सुद्धा त्याच्या पोस्ट मध्ये म्हणाला की मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि त्या नात्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दल निराधार अफवांवर लोक इतक्या सहज प्रतिक्रिया देताना पाहणं खूप कठीण गेलं. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड टप्पा आहे. याचा मी शांततेत सामना करेन. अफवांचा कसलाही पुरावा नसतो, ज्यांचे स्रोत कधीच समोर येत नाहीत, अशा निराधार गोष्टीवरून एखाद्यावर टीका करण्यापूर्वी आपण विचार करावा. आपले शब्द इतरांना जखम देऊ शकतात. त्याच्या वेदना आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाहीत. जेव्हा आपण अशा क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतो तेव्हा जगात कितीतरी लोक अत्यंत गंभीर आणि जीव घेण्या संकटातून जात आहेत. याबद्दल मी खोटी आणि मानहानिकारक माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात प्रेमाने आणि साथीने माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद, पलाश मुच्छल, असे ते दोघेही म्हणाले आहेत. त्यामुळे आता मात्र संगीतकार पलाश आणि क्रिकेटर स्मृती यांची पार्टनरशिप होण्याआधीच ब्रेकअप झाले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाल्यात. पण मंडळी, स्मृती आणि पलाशच्या या निर्णयामुळे चाहतेही नाराज झालेत.
तरी या दोघांचं मूव्ह ऑन करून पुढे जाण्याचा निर्णय योग्य आहे असं म्हटलं जातं. बाकी तुम्हाला काय वाटतं, हे लग्न मोडण्यामागे नेमकं कारण काय असेल? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या साऊथ मुंबई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.